नमस्कार मित्रांनो, कोणते ग्रह वाईट वृत्तीचे असतो जेव्हा जीवनात कोणत्या समस्या उद्भवतात. मित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की अनेक लोकांना अनेक आजार होतात किंवा अशा समस्यांना तोंड द्यावे लागते की त्यांच्यावर कोणत्याही इलाज नसतो. परंतु ही सर्व तेव्हा घडते जेव्हा आपल्या एक किंवा दुसरा ग्रह अस्तित्वात होतो. कोणत्या ग्रहामुळे कोणत्या व्यक्तीच्या जीवनात अशुभ परिणाम होत आहे हे त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवरून ठरले जाते. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट घटने मागे ग्रह आणि नक्षत्राचा वाटा असतो. ग्रहाच्या प्रतिकात्मक चिन्हाद्वारे शुभ आणि अशुभ ग्रह ओळखले जाऊ शकतात. अशुभ परिणाम देणाऱ्या वाईट ग्रहावर उपाय जाणून घेता येतो. पूजा, पठण, दानविधी करून त्यांचा क्रोध शांत करून ग्रहाला प्रसन्न करून जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त करता येते. विविध ग्रहाच्या अशुभ स्थितीवर खालील लक्षणे सहसा दिसून येतात. म्हणून कोणते ग्रह अस्तित्वात झाल्यामुळे कोणत्या समस्या उद्भवतात ते आम्हाला कळवा. परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्कीच लिहा. जर तुमच्या कुंडलीत सूर्यग्रह 1 असेल, जर सूर्यग्रह रागवला असेल तर खालील लक्षणे दिसून येतील. चेहऱ्यावरील तेज नाहीसे झाले आहे. नेहमी थकवा, आळस जाणवतो. हृदयाभोवती वेदना जाणवते. बऱ्याचदा हृदयाचे ठोके सामान्यापेक्षा जास्त असतात किंवा छोट्या छोट्या गोष्टीमुळे हृदयाचे ठोके वाढतात. वारंवार डोकेदुखी किंवा ताप येणे. व्यक्ती आपली बुद्धी गमावून बसते. शरीराच्या उजव्या बाजूला मेंदूसह सूर्याचा परिणाम होतो. जेव्हा सूर्य अशुभ असतो तेव्हा शरीरात कडकपणा येतो, अशक्तपणा वाटतो, लाळ येते, हृदयरोग होतो, तोंडात आणि दातांमध्ये वेदना होतात, सरकारी नोकरी अडचणी. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात ही लक्षणे दिसत असेल तर समजून घ्या की तुम्हाला भगवान सूर्याला प्रसन्न करण्याची गरज आहे. उपाय: सूर्याचा दोष दूर करण्यासाठी सूर्याची पूजा करा. आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ करा. विष्णूची पूजा करा. गहू, गूळ आणि तांबे दान करा. क्रमांक 2. चंद्र. जर तुमचे चंद्र वाईट असेल तर त्याचे खालील संकेत दिसतात. मन अनेकदा दुःखी किंवा उदास असते. लहान गोष्टीवर रडावेसे वाटते. मानसिकदृष्ट्या तुम्हाला अनेकदा किंवा नेहमीच अस्तित्वात वाटते. अंधाराची भीती. पौर्णिमा किंवा अमावास्येला मानसिक ताण येतो. ताण खूप वाढतो. तुम्ही जे काम करता ते करायला तुम्हाला आवडत नाही किंवा कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही. तुमच्या इच्छेला न जुमानता कायद्याशी मतभेद आहेत. सर्दी खोकल्याची समस्या कमी होत नाही. अपस्मार, वेडेपणा, बेशुद्ध फुफ्फुसाशी संबंधित आजार, मानसिक पाळी बिघडते, स्मरणशक्ती कमकुवत होते, मनात मानसिक ताण, चिंता, विविध प्रकारच्या शंका, अनिश्चित भीती. त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार वारंवार येत राहतात. जर तुमच्या आयुष्यात ही सर्व लक्षणे दिसत असतील तर असे गृहीत धरावे की तुमचे चंद्र अशुभ आहेत. चंद्र दोषावर उपाय: प्रतिबंधासाठी भगवान शिवाची पूजा करा. महामृत्यू मंत्राचा जप करा. क्रमांक 3. मंगळ. कुंडलीत मंगळ वाईट असताना खालील लक्षणे दिसतात. डोळ्यामध्ये अनेकदा काही समस्या, सांधेदुखी, अशक्तपणा, टायफॉइड किंवा कावीळ यासारखे आजार, उच्च रक्तदाब, संधिरोग, संधिवात, फोड, जखमा किंवा दुखापत, वारंवार ताप, शरीरातील हादरे, किडनी स्टोन तयार होणे, व्यक्तीच्या शरीरातील शक्ती कमी होणे, शरीराचे सांधे काम करत नाही. रक्ताशी संबंधित आजार हे मंगळामुळे होतात. रक्ताची कमतरता किंवा अशुद्धता आहे. मुलांना जन्म देण्यात अडचणी येतात आणि मुले जन्मल्यानंतर मरतात. धाडसी किंवा उत्साहाचा अभाव, पाण्यामुळे कठोर होणे, इच्छा नसताना एखाद्याला वाईट बोलणे आणि नंतर पश्चाताप करणे हे सर्व लक्षणे मंगळ वाईट स्थितीत असल्याची चिन्ह आहेत. उपाय: मंगळच्या दोषापासून मुक्त होण्यासाठी भगवान हनुमानजीची पूजा करा. हनुमान मंदिरात प्रसाद अर्पण करा आणि वाटून घ्या. मसुरी आणि लाल मूग डाळ दान करा. क्रमांक 4. बुध. जर तुमचा बुध ग्रह वाईट स्थितीत असेल तर त्याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.
तोत्रेपणा, मोठ्या आवाजात बोलणे, वारंवार उचक्या येणे, बोलण्यात किंवा कोणत्याही प्रकारच्या बोलण्यात अडचणी येणे, कर्जात बुडणे, शेजारशी भांडणे, मज्जासंस्था कमकुवत होणे, मेंदू अनेकदा गोंधळलेला राहतो, वासाची भावना कमकुवत होते, आणि वासाची भावना कमकुवत होते, दात वेळेपूर्वी खराब होतात, मंत्र्यासोबत संबंध बिघडतात, जर ते अशुभ असेल तर बहीण, काकू आणि मावशींना त्रास होतो, नोकरी किंवा व्यवसायात तोटा होतो, लैंगिक शक्ती कमकुवत होते, अनावश्यक बदनामी नेहमीच फिरत राहते, बहुतेकदा डोंगराच्या भागात कोपऱ्यावर एकटे घर, ज्याच्या आजूबाजूला कोणाचेही घर नाही. ही लक्षणे पाहून बुध ग्रह जीवनातील उदासी आहे समजून घ्या. बुध ग्रहातील दोष दूर करण्यासाठी दुर्गा सप्ताष्टकाचे पठण करा. माँ दुर्गेचे ग्रहातील दोष दूर करण्यासाठी सप्ताष्टकाचे पठण करा आणि पूजा करा. संपूर्ण हिरवे मूग दान करा. 5वे क्रमांक गुरु आहे. गुरु ग्रहाच्या वाईट प्रभावाची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. कोणत्याही कारणाशिवाय बदनामी होणे म्हणजेच दुसऱ्याचा दोष तुमच्यावर येणे, श्वासोच्छवासाची समस्याला बळी पडणे, पैशाची चोरी होणे, प्रेमात अपयश येणे, वाईट स्वप्न पडणे, शुभ कार्यात अडथळे येणे, उत्साह ऊर्जा अभावी, शिक्षणात कठोर परिश्रम करूनही फळ न मिळणे, यामुळे श्वसनाच्या समस्या, वायू विकार, फुफ्फुसातील वेदना इत्यादी होऊ लागतात. दमा, मान, नाक किंवा डोके दुखणे देखील होऊ लागते. अमांशा, मणक्यातील वेदना, बुद्धकोष्ठातील रक्तविकार, कान दुखणे, पोट फुगणे, यकृतीची समस्या इत्यादी ही सर्व कमकुवत गुरुग्रहाचे लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यावर गुरुग्रहाला शांत करण्यासाठी त्वरित उपाय सुरू करावेत. गुरुग्रहाचे दोष दूर करण्यासाठी उपाय: गुरुची पूजा करा, हरिवंश पुराणाचे पठण करा, हरभरा डाळ किंवा सोने दान करा. 6वा क्रमांक शुक्र. जर तुमचा शुक्र कमकुवत असेल तर त्याची खालील लक्षणे दिसून येतील: वारंवार त्वचेच्या आजाराने ग्रस्त असणे, दुसऱ्याच्या संपत्तीची इच्छा असणे, गुप्त आजाराने ग्रस्त असणे, कर्जात बुडणे, कठोर परिश्रम करूनही आर्थिक फायदा होत नाही, हृदयरोग, मूत्रपिंड दुखणे, पाय दुखणे इत्यादी हे सर्व लक्षणे दिसल्यास शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी उपाय करावे. शुक्राचे दोष दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा करा, महिलांचा आदर करा, विधवांना मदत करा, तूप, दही आणि कापूर दान करा. क्रमांक 7. शनी. जर कुंडलीत शनीचा दोष असेल तर जीवनातील खालील चिन्ह दिसून येतील: नोकरी आणि उत्पन्नात घट, समाजात आदर कमी होणे, अचानक एखाद्या मोठ्या आजाराने ग्रस्त होणे आणि बराच काळ बरे न होणे, अपघात होणे किंवा कौटुंबिक समस्या येणे, अचानक अकाली मृत्यू, कामाच्या ठिकाणी इतर कर्माशी मतभेद, प्रत्येक कामाला विलंब होतो, मंदिराच्या नसामध्ये वेदना होतात, डोक्यावरील केस अकाली गळतात, फुफ्फुस आकुंचन पावू लागतात आणि नंतर श्वास घेण्याचा त्रास होतो, हाडे कमकुवत होऊ लागतात, नंतर सांधेदुखी देखील होते, रक्तात अशक्तपणा येतो आणि दुर्गंधी वाढते, पोटाशी संबंधित आजार किंवा पोट फुगणे, डोक्याच्या नसामध्ये ताण, अनावश्यक चिंता अस्तित्व हे सर्व लक्षणे दिसल्यानंतर शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी त्वरित उपाय करावे. कारण शनी ग्रह हा सर्वात क्रूर ग्रह आहे. शनी महाराज हे करण्यासाठी त्वरित उपाय करावे आणि हा ग्रह सर्वात क्रूर मानला जातो. जर त्यावर वेळेत उपाय केले नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. शनी दोषापासून मुक्त मिळवण्यासाठी काळ्या घोड्याची नालीपासून बनवलेले अंगठी घाला, लोखंड किंवा उडीद दान करा. 8वा क्रमांक राहू. जर राहू तुमच्या आयुष्यातील कमकुवत असेल तर तुम्हाला खालील लक्षणे दिसतील: निद्रा नाशाचा त्रास, कोणतेही काम करण्यास रस नसणे, नोकरीत नुकसान, वाईट स्वप्न पडणे, विशेषतः वारंवार सापाची स्वप्न पडणे, कुटुंबातील सदस्याशी अनावश्यक मतभेद,
तुमच्यापेक्षा कमकुवत शत्रूही तुमच्यावर वर्चस्व गाजवू लागतात. गॅसची समस्या, केस गळणे, पोटाचे आजार, मूळव्याध, वेडेपणा, राज्यक्षम रोग, सतत मानसिक ताण असेल, नखे स्वतःचे तुटू लागतील, मेंदूमध्ये सतत त्रास आणि वेदना असतील. राहू एखाद्या व्यक्तीला मानसिक आश्रय रुग्णालयात किंवा तुरुंगातील पाठवू शकतो. राहू अचानक मोठा आजार निर्माण करू शकतो आणि व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. जर ही सर्व लक्षणे दिसली तर कुंडलीत राहू दोष सुरू झाला आहे असे समजावे. उपाय: राहू दोषापासून मुक्त मिळवण्यासाठी भैरव बाबाची पूजा करा, गोमेध दान करा. केतूचे संख्या नाही. कुंडलीत केतूची कमकुवत चिन्ह: जेव्हा केतू होतो तेव्हा खालील चिन्ह दिसतात: व्यवसायातील अचानक मोठे नुकसान, कर्जबाजारी होणे, नेहमी भांडणामुळे त्रास होणे, दुकानातील किंवा घरातील आग लागल्यासारखे, आर्थिक नुकसान, भाऊ किंवा पालकांशी मतभेद, नेहमीपेक्षा प्राण्यांना जास्त घाबरणे किंवा एखाद्या प्राण्याने चावण्याची भीती, मूत्रविकार, प्रजनना अडथळे, डोक्यावरील केस गळणे, शरीराच्या नसा कमकुवत होणे, केतूच्या अशुभ प्रभावामुळे त्वचेचे आजार होणे, कान खराब होणे किंवा ऐकण्याची क्षमता कमकुवत होणे, कानाच्या पाठीचा कणा, गुडघे, सांधे इत्यादी मध्ये समस्या उद्भवतात. ही सर्व लक्षणे केतूच्या अशुभ असण्याची संकेत आहे. जर अशी लक्षणे दिसली तर केतूचा दोष दूर करण्यासाठी नक्कीच उपाय करा. केतू दोष दूर करण्यासाठी उपायामुळे कॅट्स आय घालणे, गरीब मुलांना कपडे दान करणे इत्यादी समावेश